च्या आईला भाऊ पेरूच्या वाडीमध्ये गेलो आणि आपल्या मित्रांनी असली मजा करून टाकली. व्हिडिओ शेवट पर्यंत बघा. तर आज आम्ही चाललो होतो नाशिक मधील फेमस पेरूची वाडी बघायला. आपल्याला तर पेरूच्या वाडीची लोकेशन नव्हती माहित, मग काय मॅप लावलं आणि मॅपच्या सहाय्याने गेलो. फायनली मॅपच्या सहाय्याने पोहोचलोच भाऊ. पहिले तर आम्ही गाड्या पार करून घेतल्या आणि मग निघालो पेरूच्या वाड्यामध्ये. पेरूच्या वाड्यामध्ये गेलो आणि आम्हाला पहिले तर हे दिसलं. कशी आहे मित्राची ड्रॉइंग कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मग आम्ही आलो होतो इकडे झोका खेळायला, पण झोक्यामध्ये बघतो तर काय आपल्या मित्रांना झोका खेळायला मोकाच नाही भेटला बरं का पब्लिक. आणि मग आलो होतो इकडे आलो आणि इकडे कॅच द स्टिक गेम चालू होत. आणि हे काठ्यासारखं दिसतं ना पब्लिक, हे हवेतच पकडायचं असतं. तुम्ही कधी खेळलायत का कमेंट करून नक्कीच सांगा. पुढे आलो आणि इकडे मुलींसाठी लागणारं साहित्य इकडे होतं. आणि या गेमने तर या मित्राची फुल हालत खराब झाली. पुढे आलो आणि हा तर बेकार खुश. आणि हे कोणतं गेम आहे कमेंट करून तुम्हीच सांगा बरं. आणि आपलं ना पेरू खायचं लय मन झालं होतं, पण काय करायचं राव, पेरूच नव्हते. आणि मग आलो होतो इकडे पेरूची आईस्क्रीम खायला. पेरूची आईस्क्रीम वगैरे खाली आणि मग आलो होतो इकडे पक्ष्यांची वाडी बघायला. तर पब्लिक पक्ष्यांची वाडी बघण्यासाठी पहिले तर आम्ही तिकीट फाडून घेतलं. तिकीट वगैरे घेतलं आणि मग गेलो मध्ये. पक्ष्यांच्या वाडीमध्ये गेल्यावर तुम्हाला असलं भारी व्ह्यू बघायला मिळेल. पहिले तर आपल्या दोघा मित्रांनी मोटू पतलूचा गेटअप केला. दोघे पण वाटतात ना मोटू पतलू, कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मग आम्हाला हा पक्षी दिसला. या पक्षाचं नाव आहे सोन्याचं तितर. आणि या पक्षाने तर आपली हालतच खराब केली होती भो, डायरेक्ट टोचत होतं. आणि इकडे वेगवेगळ्या प्रकाराचे कबूतर पण होते. आणि आपला मित्र बघा काय करतो. आपण इकडे शामरू बघतच होतो, तेवढ्यात आपल्या मित्राला बघा काय अडचण सुटलं. आणि इथे भरपूर असे वेगवेगळ्या प्रकाराचे पक्षी होते. आणि आपला मित्र बघा पोपटाची कशी मजा घेतो. आणि या छोट्याशा मुलीने डायरेक्ट हातावरती सरडा घेतला होता, तरी पण ती घाबरली नाही. आणि ही लहान मुलगी तर डायरेक्ट बघूनच होती. आणि मग आम्ही आलो होतो बोलणारे पक्षी बघायला. बोलणारे पक्षी तर नव्हते, पण चवकणारे पक्षी होते. आणि मग 2-4 पक्ष्यांसोबत मस्तपैकी व्हिडिओ काढून घेतलं. आणि हा जो पक्षी आहे ना, हा खाली येतच नव्हता. आणि मग त्यांच्या मालकानेच खाली आणलं त्याला. आणि मग लगेच आपल्या मित्राने पण त्याला घेतलं. आणि मग आपण पण त्याच्यासोबत फोटो काढून घेतले. आणि या सर्व पक्ष्यांसाठी इकडे मेडिकल पण होतं. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो नक्की करा बरं का पब्लिक.